सॉरी सॉरी लागलं का यार कट. अरे खरोखर मारतोय हा. अरे ते कॅरेक्टर मध्ये घुसल्यामुळे थोडा टच झाला. अरे काय कॅरेक्टर मध्ये घुसल्यामुळे टच झाला. अरे तुझा टच इथे घच करून गेला ना मला. कसा यार स्लो मोशनला एंट्री भारी दिसणार आहे. ए मया लागलं नाही ना रे. अरे लागलं ना राव. अरे पण शॉट भारी आलाय. अख्ख्या फिल्म मध्ये भारी दिसणार आहे हा सीन. बघू भारी वाटतंय. जरा लाऊड एक्सप्रेशन दे ना अजून. हा ठीक हे सगळं नॉर्मल झालं. चालले जरा व्यवस्थित धाव ना. धावायचं म्हणून धावतो काय. तिला पकडायच्या हिशोबाने धाव. बरोबर ठीक घेऊ परत. आहे चला चलो अरे माझा नंतर एक अरे नितेश काय भारी वाटतंय रे. अरे बंट्या जरा लांबून हात मार की. ऍक्टिंगच्या हिशोबाने कसं वाटतंय तुला? काय टेन्शन नाही. एडिटिंग कम्प्लीट व्हायला तरी किती दिवस लागतील रे? 5-1 दिवस लागतील रे. आत्ताच काय एडिटिंग. शूट तर कम्प्लीट होते ना. चल जागा घे ना तू आधी. अच्छा ऍक्शन. बोलला का ऍक्शन. चले ऍक्शन म्हणलं तू. चल भारी झालं रे. हे टाकणार का नेटवर? सोप्या हे टाकूया. या फिल्मने भाऊ तुझी हवा होईल. पण ॲज अ डिरेक्टर मला लई ऐकावं लागेल. ते साला सहन नाही होत मला. ही बघ ही करायची आता. आईच्या गावात सबशील कास्टिंग चुकले भावा. साधी गोष्ट आहे. तो पोरगा केवढा चिकना दाखवलाय. अरे पहिला ट्रायल होता ना. मान्य आहे तुझा पहिलाच प्रयत्न आहे. त्या मानाने चांगलंच केलंय. बंट्याचं काम पण भारी आहे. आवडलं आपल्याला. पण एक कॉमन सेन्स वापरायचं नाही. पोरगी जर हॉट वापरायची नाही या सीनला. बघू. हे सगळं अरेंज झालंय का? मलाच करावं लागणार नाही का? हा बरं हिरोईनचं काय झालं? मिळाले का? त्या साक्षीला विचार ना. साक्षी रे साक्षी. ती दिव्या. तो PCAचा ग्रुप होता ना. ती दिव्या कसली साडी झाली आता. नुसतं गुड लुक्स असून काय फायदा. सूट तर झाली पाहिजे ना ती. हॅलो स्वीटी, कुठं घरी आहेस का? अच्छा. अगं तुला मी बोललो होतो ना माझा मित्र एक शॉर्ट फिल्म करतोय. हां तू करशील का रोल? हो का? कधी आहे बरं एक्झाम? अच्छा बरं बरं बरं. हो ऑल द बेस्ट. जाऊ दे नको टेन्शन घेऊ. अभ्या तू ते अरेंज कर. तू बंगल्याचं बघ. मी मुलींचं बघतो. उद्या संध्याकाळपर्यंत काहीतरी जुगाड होऊनच जाईल ना.
एक्सक्यूज मी. हाय, मी स्वप्नील देसाई. हो मग तू कदाचित ओळखत असशील मला. तू देसाई सरांचा मुलगा का? हो. मी सरांना ओळखते. सर मला शाळेत शिकवायला होते. सध्या तू काय करतेस ग? का? अगं मी एक शॉर्ट फिल्म बनवतोय लोणावळ्यातच. हो कथालेखन वगैरे सगळं झालंय. ॲक्टर म्हणून हिरो पण फायनल आहे. ॲक्ट्रेस मिळत नाही मला. ओके. मग तू करशील का रोल? म्हणजे तुला जमणार असेल तर. ॲक्टिंगमध्ये नाही रे इंटरेस्ट, पण टेक्निकल टीममध्ये काही काम असेल तर सांग, मी नक्की करेन. मला मेकिंगमध्ये इंटरेस्ट आहे. आमच्या NGOसाठी मला पण एक ॲड फिल्म करायची. अच्छा. मला पण एक्सपिरियन्स मिळेल, सो मी नक्की करेन. पण ॲक्टिंगमध्ये नाही रे इंटरेस्ट. म्हणजे आम्ही इतक्या मोठ्या लेवलवरचं काम नाही करत, पण चालू आहे. संडेचं शूट होतं, ॲक्ट्रेसच मिळत नाही आहे. लेट्स सी. मग प्रोडक्शन हाऊसला कॉन्टॅक्ट कर ना, ते प्रोव्हाइड करते. हो, आता तेच करतो. ओके, ऐक, मग सांग मला. तुझा नंबर दे ना. 9503 04 255. हॅलो. हो, पोचते अर्धा पाऊण तासात. बाय. निघू मग मी? कळव मला नक्की. हो. तुझी स्टोरी बघू ना काय. तू ह्या आधी कोणती फिल्म केली का? हां. तुझा पहिलाच प्रोजेक्ट आहे का हा? हां. तुला बरंच शिकावं लागेल रे अजून. ह्या नाही काम करणार. त्यामध्ये तुझा पहिलाच प्रोजेक्ट. पेमेंट वाढून दिला तरी शक्यता कमी आहे. एखादी ओळखीतली मुलगी बघ. ए यार फोन कर ना. हां, हॅलो. कुठे तुम्ही? अच्छा, कॉलेजच्याच पुलाजवळ भेटू ना मग. बरं ठीक आहे, थांब आलोच. हॅलो. अरे कुठे तुम्ही? अरे तुम्हाला कॉलेजच्या पुलाजवळ यायला सांगितलेलं ना. बरं जाऊ दे, थांब तिथं आता. आलो मी. काय झालं? हाय, हाय. ही दीपाली, माझी बरं. चुलत बहीण लागते. हो का? माझ्या ॲड फिल्ममध्ये हीच रोल करणार होती. बरं. तिला मी तुझ्या स्टोरीबद्दल कालच सांगितलं, म्हणून मागून घेतली स्टोरी. ओके, ओळख करून देतो. हा बंटी आहे, हा हिरोचा रोल करतो. हॅलो. हाय. हाय.
चला मग निघूयात आपण. प्रॅक्टिस करू थोडी. डायलॉग वगैरे सगळे पाठ करून ठेवा. त्या सेटवर मला रिटेक वगैरे नको. विकी, हम कब तक यूं चुप चुप के मिलते रहेंगे? बोल ना घंटे. काय बोलायचंय? अरे डायलॉग बोल. भैसटला का? जब तक शादी नहीं हो जाती. सॉरी. परत घे, परत घे. बघू. रिफ्लेक्टर दिसतोय हा. अरे रोहित्या, काय रिफ्लेक्टर मारतोय? बसतो काय त्यांच्यात जाऊन? अख्खा फ्रेम मध्ये येतोय तू. तिची बसायची पोझिशन बघ. काहीतरी वेगळंच वाटतं. चेंज करायला सांगते. बघू रे. दीपाली तू जरा कम्फर्ट बस. नहीं, मी कम्फर्ट आहे. अगं, तू कम्फर्ट आहे पण इथं बघणाऱ्याला नाही ना वाटत. उजवा पाय जरा वरती घे बरं. ऐक ना, पायजमा आपण जरा फोल्ड करून घ्यायचा का? म्हणजे जनरली आपण पाण्यात बसताना नाही का पॅन्ट वगैरे फोल्ड करतो. आहे ना मी इथं. बघतो काय करायचंय ते. तू ऍक्टिंग कडे फोकस कर ना. असंही पाय तुझे पाण्यात आहेत, तिचे नाही. चल रेडी. आता तू पोझिशन घे. हां. कॉल देतो तुला. ये लगेच. ए ए, जॅकेट ऐका रे आता. अबे इकडे येईल, तुम्हाला ओरडेल, तुम्हाला दचकायचंय आणि थोडंसं उठून इकडे यायचंय. अबे रेडी आहे ना? हा रेडी. हा ऍक्शन. ओ विकी, आई लव यू. आय लव्ह यू टू. क्या बात है, मस्त. अबे ये. किरण क्या कर रही हो? कट. हात काय सोडायला तयार नाही भाऊ. हा अबे आता दिल ठेवून दोन कानाखाली उलट्या हाताच्या. एक्शन. शर्म नहीं आती? और तू बे हरामी के पिल्ले. भैया मैं प्यार करता हूँ किरण से. ए अरे कट. अरे बंट्या त्याचा हात बघ. हवा लागल्यानंतर मग मुंडी वळव ना. कळलं का? आणि आभ्या जरा जवळून फिरव ना हात असा. हा. ए अरे जवळून काय ते खरोखर बसली म्हणजे? एका झापड्याने काय मरणार आहे का तू? मेकअप कर ना बंट्याचा. आभ्या काय झालं? हा. थोडा काम आलाच होता मला. दे ठेवून खरोखरची आव. त्याशिवाय एक्सप्रेशन नाही मिळणार मला. आणि मार नंतर डायलॉग घे. नुसती हिरोगिरी पाहिजे याला. तू बघ रे, हिरोगिरीच काढतो याची. असा ठेवून देतो ना, आवाजच घुमला पाहिजे. बाबा इतक्या जोरात नको मारू. जायचं निघून. कसा निघून जाईल? मग अजून 2 ठेवून देईन ना. बरं ठीक आहे वैभ्या. हा बोल ना. संगम दादाला स्टेशनवरून घेऊन ये ना. लोकलचा टाइम झाला. हा ठीक आहे आणतो. बस बस. कडक झालाय मेकअप. अरे ह्या साईडला. अभे रेडी ना? हो. ऍक्शन. शर्म नहीं आती? और तू बे हरामी के पिल्ले. तुझ्या आईच्या गावात आहे भंगार. एक नंबर. मला ती अशीच टाकली होती. कंटिन्यू करायचं ना बंट्या. कसला भारी आलाय शॉट. आई गं. लय भारी. लय कमाल. एक्शन. शी लव्स मी. तुम मुझसे प्यार करती हो ये मैं जानता हूँ. तुम मानो या ना मानो, लेकिन मैं तुम्हें अपना मानता हूँ. ए वैभ्या कॅरेक्टर मध्ये राहा ना. आली हा आली. आ गए रे. चलो निकलो निकलो तुम. चलो जाओ. एक्सक्यूज मी. आई लव यू. अरे कट कट. अरे डोळ्यात गेलं का? काय यार, फरसान होतं त्यात. ए अरे ए पाणी घे रोहित्या पटकन. आणि ऐके ते भेळेतलं फरसाण काढून टाक. फक्त कुरमुरे ठेव. गेलो डोळे त्याचे. अरे खर्च होतं का?
ओके ओके आहे ना? परत retake ओके. काय? ओके डोळ्यात ठीक आहे घेऊयात. परत घ्यायचंय. यार थांब ना इथे. हा. ऍक्शन. एक्सक्यूज मी. आई लव यू. ओके कट. हे तर पाणी घे. क्लोज सेम करायचं काय? हां मग कॅमेरा दे. ताण लागली. ए चला घे, परत घ्यायचं वाटतं, परत घ्यायचं. जा ना दादा. ऍक्शन. चल 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 चल. ए, आली आली चलो आ गई वो. निकलो निकलो चलो. चल 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 चल. वा. जा ना जा, तुम्हाला जायचंय. अरे चल 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 चल. लेके आओ उसे. कट. तुम मुझसे प्यार करती हो ये मैं जानता हूँ. त्याला कॉन्फिडन्स बघ ना केवढा आहे. यांचं थोडंफार बॉन्डिंग थोडंफार राहिलंच नाही आहे. यार इकडे हो. हा बस बस चल ऍक्शन. गाडीचं पासिंग मस्त मिळालं. ठीक आहे. शूटिंग भारी होतं आता एडिटिंगमध्ये कमाल दाखवावी लागणार आहे. मग नुसती आवाबाई कॉलेजमध्ये तर फुल राडा. फक्त व्ह्यूज मिळायला पाहिजे, नाहीतर काहीतरी स्ट्रॅटेजी असेल ना फिल्म हिट करायची, त्याचा विचार कर ना जरा. ॲक्शन आहे. फायटिंग आहे पण ते कॉमन झालं आता. साऊथच्या फिल्ममधनं एखादी आयडिया उचल ना. अरे पण नेमकं काय म्हणजे? तू कर की विचार. डिरेक्टर मी आहे का? मी एक सामान्य ऑडियन्स आहे. मला लव्ह स्टोरी पाहिजे. मग आहे की तसं नाही रे, मसाला पाहिजे. एखादं रोमॅन्टिक गाणं टाक ना. बरं झालं आठवलं. याला म्हणतात मसाला. गाणं टाकायची गरज नाही रे, बजेट दिसलं पाहिजे. फिल्मचं बजेट. ए बंट्या, आईला झोपेत न उठवतोय का आयुष्यातून? बंट्या, दीपाली येईल आता, बोलून घ्या तिच्याशी. ऐक ना, काय? मला पण दाखव ना शॉवरमध्ये. आईची कटकट तुझे. जेवढं सांगितलं तेवढं करा आधी. आली बघ, चल. ए आवरे बंट्या, ये. वाव, मस्त आहे फ्लॅट. इथे करायचंय शूट? हो. हां आता दीपाली, तू आवरून घे. तुझं पहिलं सीन घेऊन टाकू बेडरूमचा. हां येस, चल. बंट्या, बोलून घे.
काय बोलून घे? अगं आता दीपालीची एंट्री झाली, अट्रॅक्शन वगैरे दाखवायला, म्हणजे अट्रॅक्टिव्ह करायचं ना, सौंदर्य दाखवायचं म्हणून. म्हणजे काय नेमकं दाखवणार काय? काही नाही, फक्त ती आंघोळ करते असं दाखवायचं. आणि असा इतका कॅमेरा लागला असेल बस, म्हणजे जास्त काही नाही. दुसरा सीन असा आहे की ती आंघोळीला जाते ना आता, तर मग कपडे काढत काढत जाते, असं सीन आहे. शी, हे फारच गाण्या. ती असलं काही करणार नाही हं? अगं इतकं काही नाही, काही इतकं पण असलेलं नाही दिसणार आहे, सोपं आहे ते. अरे पण गरज काय? अगं गरज आहे, अट्रॅक्शन लागतं ना काहीतरी. ती नाही तयार होणार आहे हं? शी, आणि मला नाही पटत आहे. सोप्या डन करेल बोलली. ऐक ना, करूयात आपण एडिटिंगमध्ये, बघू काय होतंय ते. हां अरे बंट्या, कुठे लक्ष तुझं? लेन्सच्या पुढे पाहिजेत ते कपडे. घे परत, चल. दे मला दे, मी टाकतो. दीपाली, तू ऑलरेडी लेंगा खालीच घेतो. ओके, रेडी? कडक, रिटेक घ्यायची गरजच नाहीये. वा, अरे ते किती अश्लील वाटतंय. अगं पण तू पाहिलंय ना कसं शूट केलंय ते? लोकांना आपली फिल्म दिसणार आहे, आपण कसं शूट केलंय ते नाही दिसणार. नॉर्मल आहे. आता ट्रिक बघ दुसरी. चला. कट कट. दीपाली, तिथे टॉवेल आहे बघा. च्या गावात खरोखर आंघोळ केल्यासारखं वाटते. कल्याणी येणार होती ना? नाही, ती नाही आली, येईल थोड्या वेळाने. मी नाही थांबले तिच्यासाठी, मला फिल्म बघायची आहे. काय एंट्री दाखवली रे हिरोईनची. एक नंबर. और क्या हाल है तेरे सपनों के राजकुमार का? अभी तक सपनों में ही है, सामने आने का नाम ही नहीं ले रहा. आएगा जरूर आएगा. शी लव्स मी. तुम मुझसे प्यार करती हो ये मैं जानता हूँ. तुम मानो या ना मानो, एक लेकिन नंबर. मैं तुम्हें अपना मानता हूँ. चलो चलो निकलो, आ गए. एक्सक्यूज मी. आई लव यू. आई लव यू. प्रिय. लेके आओ उसे. याने खतरनाक ऍक्टिंग केल्या. प्रोफेशनल वाटतं आईला.
अयो, अयो, अयो. बाप 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 बाप. हे म्युझिक भारी टाकलं रे, फीलच येतो एकदम. हे पण भारी वाटतं हा. किरण क्या कर रही हो? नावाला भैया मारच खाल्लाय. मला मात्र हर महिने खरोखर ठेवून दिली. शर्म नहीं आती? और तू बे राम के पिल्ले, भैया मैं प्यार करता हूँ किरण से. आइंदा अगर मेरी बहन के साथ दिखा तो किसी और को नहीं दिख पाएगा. अरे डिरेक्टरचा ऐकायला लागतं ऍक्टरला. आएगा. भैया मेरा भी वक्त क्या प्यार आएगा. गलत होता है? अरे फिल्म सुपर हिट है आपली. सबका वक्त आएगा, सबको मौका मिलेगा. काय सोपं आहे? साऊथचंच विलन वाटतं बरं का. खुर्ची घेऊन फिरणारा विलन तिथंच बघितलाय मी. हा 3 पंटरचा पॅटर्न पण ठरलेला असायचा आधी. यार लय मार खाल्लाय मी इथं. कडक एंट्री मारल्या. बाबो हा क्या बात आहे. लय कमाल. सोप्या लय बाप. मजा आली. हे भारी वाटतं हा. बहुत धूम मचली ना तूने. अब मेरा तरीका देख. जाम केलं रे पण याने. याच्या एनर्जीला मॅच करणं अवघड होतं. बहुत तड़पा है ना तूने. थोड़ी मोहब्बत तो करके देख. आशिकी कर ली उसके साथ. थोड़ा एतबार तो करके देख. हे भारी वाटतं हा. वाह. किरण सिर्फ मेरी है. बाप 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 बाप. कमाल कमाल. कमाल कमाल. आहा क्या बात है. खरंच मस्त झाली आहे फिल्म.
फायटिंग तर लय खतरनाक झाली रे. वाटलं नव्हतं एवढं सीन शूट करताना की असं काय करेल. ए मी माझ्या ग्रुपवर सेंड करू? हां, लिंक सेंड कर. त्या अंड्याला पाठव, व्हायरल करेल बघ. स्वप्नील, फिल्म बघितली आहे भावा? मस्त आहे. थँक्यू रे. फायटिंगचं शूट कसं केलं राव? भारी झाले. सोपा असतं रे. कधीतरी बोलवतो भावा शूटिंगच्या वेळेस, बघू तर ते कसं शूट करतो. नेक्स्ट टाइम नक्की भावा. भाऊ पोरी असतानाच फक्त बोलवा. स्वप्न ऐक ना, एखादा रोल बघ ना विलनचा माझ्यासाठी. विलनचा माया भायासारखा एकदम भपका. विलनचा रोल कसा एकदम भपका असला पाहिजे. हातात ब्रेसलेट, गळ्यात चेन, कॉलर टाईट, डोळ्यात काजळ आणि रुबाब. असं काय असेल तर मी लय भारी करेल. तुला वाटलं तर ऑडिशन घे बाबा, तुला पाहिजे तसं देईन मी. हां, सांगशील ना? हां. थँक्स. च्या आईला भारी फिल्म केली रे सोप्याने. बघू. हां, आता काहीतरी भारी वाटतंय रे. सोपे, माझं कॅरेक्टर पण भारी फेमस होता. कमेंट्स आल्या का रे? कमेंट्स ना 2-3 आहेत. पण जेवढ्या लोकांनी फिल्म बघितली ना, सगळ्यांना आवडली. हो. एज्युकेशनल असं काहीतरी कंटेंट करा रे. यातून बोध घेण्यासारखं असं काहीच नाही आहे. कॉलेजच्या मुलांना बोध घेता येईल असं काहीतरी करा. MP थिएटरला लावू आपण तुमची फिल्म, पण बोध घेता येईल असं काहीतरी करा. आज कॉलेजच्या मुलांना भेडसावणारे अनेक प्रश्न आहेत. ड्रग्ज आहे, स्मोकिंग आहे, डिप्रेशन आहे, स्टडी प्रेशर आहे. त्याच्यावर काहीतरी करा. विचार जागृत करा मुलांचे. रिस्पॉन्स चांगला आहे, पण व्ह्यूज का वाढत नाहीत? शिवते, तुम्ही व्हॉट्सॲपवर किती फिरवली रे फिल्म? हां, सगळ्यांनी व्हॉट्सॲपवर पाहिल्यावर यूट्यूबवर कोण मागणार आहे? बंट्या, आपल्याला पाहिजे फेम. त्यासाठी एक चांगली संधी चालून आली. काय? सर म्हणे MP थिएटरला लावू फिल्म. थोडे मोठे विचार, मोठी स्वप्न काहीतरी बघत जा ना. तेवढं डिझर्व करतो तो आता. म्हणजे आता आपण एखादी मोठी फिल्म नाही का बनवू शकत? ॲम्फी थिएटर कशाला रे? थिएटरला लावू की डायरेक्ट? अरे पण पैसे लागतात त्याला. पैशाचं बघतो मी काहीतरी. तू जमेल का नाही तेवढं सांग. न बनवायला काय, 15 मिनिटांची फिल्म 2 तासाची करायची. बरं ठीक आहे, 70 MLच लाव डायरेक्ट. प्रोड्युसरचं मी बघतो. आणि तसंही फिल्म दाखवल्यावर मिळेलच आपल्याला प्रोड्युसर. तू फक्त स्टोरीचं बघा. स्टोरीचं काय टेन्शन घेतो, तू प्रोड्युसर बघ. प्रवीणदादाकडे एखादी स्क्रिप्ट मिळून जाईल नाही का. करू मोठी फिल्म. चालतंय. या अंड्याकडे काही न करता नुसतं पोरीच पोरी. आपल्याकडे कधी रांगा लागणार काय माहिती. लागणार ना भाऊ, आपल्याकडे पण रांग लागणार आहे. एवढी घाई काय? धन्यवाद. जा ना बाबा. मला मोठी फिल्म करायची. तुझ्याकडे एखादा टॉपिक आहे का? फीचर करायची आहे. हां. कॉन्फिडन्स आवडला मित्रा तुझा. तेच. चीअर्स. म्हणजे हटकी कॉन्सेप्ट पाहिजे, सगळे हादरले पाहिजे, हिंदीवाले सुद्धा. एका शॉर्ट फिल्मच्या ज्यावर एवढा कॉन्फिडन्स येऊ शकतो? अरे एवढा कॉन्फिडन्स आला असता ना दादा, तर असल्या ब्रँडची दारू नसतो पीत बसलो आज. ते पण आहे. हे बघ मित्रा,
तू जी काय शॉर्ट फिल्म केलेली आहे ती काय एवढी भारी झालेली नाही आहे की तू मोठ्या फिल्मला हात घालावा. ठीक आहे, यातून तुला एक मेकिंग कळली. कॅमेरा अँगल, स्क्रीन प्ले, फायटिंगचे सीन छान दिसत आहे, त्यात काय वाद नाही. पण डिरेक्शन स्किल लॅकिंग आहे रे. दर्जेदार फिल्म बनवण्याकरता तुला लोकांपर्यंत फिलिंग पोचवायचे असतात रे. आणि ह्या टेक्निकलचा वापर करून तू ते सफाईदारपणे करू शकतोस. पण आता तुला लोकांच्या फिलिंगबरोबर खेळावं लागणार आहे. जेवढं तू लोकांच्या फिलिंगबरोबर खेळणार तेवढं तू तुझ्या फिल्मला जस्टिस मिळवून देणार. त्यामुळे सर्वात पहिले तू व्हिजन सेट कर, कोणातरी असिस्ट कर. त्याच्या आधी तू तुझं शिक्षण पूर्ण कर, विषय नको राहू देऊ. ते राहिलं तर मग तुझं वर्ष वाया जाईल, बाकी काय नाही. तू शिक्षण घेतलं नाही, ट्रेनिंग घेतलं नाही, कोणाला असिस्ट केलं नाही, कशी बरं करशील 2.5 तासाची फिल्म सांग बरं. 10 मिनिटाच्या शॉर्ट फिल्ममध्ये तुमचा फ्लो मेंटेन झाला नाही. एका सीनचा दुसऱ्या सीनसोबत त्याचा संबंध बसत नाही, खच्ची करत नाही, सावधान करतोय. घाई आहे का? हे बघ, चंचलपणा केल्याशिवाय ना कुठलंही क्रिएटिव्ह काम होत नाही. कारण क्रिएटिव्हिटी आहे ना ही मनातून येते, बुद्धीतून नाही. त्यामुळे स्वप्न बघणं पहिलं बंद कर. मी हे करेल, मी ते करेल, मग असं होईल, मग तसं होईल, हे बंद कर पहिले. कारण आपण अपेक्षांचा डोंगर तयार करतो आणि मग ते स्वप्न तुटायच्या भीतीने कामात लक्ष लागत नाही. दारू पिले म्हणून ना सांगत आहे, त्याला महत्त्वाचं सांगतोय. कारण तो खूप स्वप्न बघतो, असं होईल, तसं होईल, हे होईल, ते होईल. प्रामाणिक प्रयत्न करायचा. हॅलो, हां बंटे बोल ना. काय म्हणतं? बरं, बाय. प्रोड्युसर नाही भेटत आहे. अरे कसा भेटेल प्रोड्युसर? इथे बघ काय दिवस आले, प्रोड्युसर शोधतोय, इतके दिवस झाले आणि भेटलाय तरी अजून पैसे हाती नाही आले. पहिली गोष्ट म्हणजे प्रोड्युसर भेटणं एवढं सोपं नाही. ठीक आहे, आणि तुम्हाला भेटल्यास तर एखादा चुत्या भेटणार, पैसेवाला चुत्या, जो पैसे नाही आले ना तुमची ठासणार. अरे प्रोफेशनल प्रोड्युसर भेटायला तुमच्यात धमक पाहिजे रे पहिले. ठीक आहे, तर तू फेस्टिवलकडे कॉन्सन्ट्रेशन कर. तिथे नॉमिनेशन, ॲटलिस्ट नॉमिनेशन तुला भेटलं ना, तुला एखादा प्रोड्युसर भेटून जाईल. आणि आता फेस्टिवलसाठी टॉपिक शिल्लक राहिले नाहीत रे. सहज सुचणाऱ्या टॉपिकवर फिल्म बनवून झाले. आता तुला डोकं लावून काहीतरी हटके करावं लागेल. नवीन काहीतरी टॉपिक घेतलाच पाहिजे असं काय नाही. तू रिपीटेड टॉपिक पण घेऊ शकतो, त्यात काहीतरी नाविन्य पाहिजे रे. तू जेवढं नवीन लोकांपुढे आणशील तेवढा तू लोकांपुढे येशील. त्यामुळे फेस्टिवलला टार्गेट कर. कधी असतात फेस्टिवल? अरे चालू आहेत, नेटवर बघ ना, मंथली आहेत. नेटवर असतात का? ठीक आहे. बऱ्याच जणांना विचारलं रे मी, पण कोणी तयार होईना. तू प्रोड्युसरच्या नादी नको लागू रे. प्रवीण पण बोलला, प्रोड्युसर नाही मिळणार. प्रोड्युसर प्रोफेशनल पाहिजे रे, कोण पण पैशावाला चुत्या नको. अरे मग कुठे भेटणार आहे आपल्याला प्रोफेशनल प्रोड्युसर? अरे फिल्म फेस्टिवलला चान्सेस आहेत भेटायचे. मग काय करायचं? शॉर्ट फिल्म बनवू आणि फिल्म फेस्टिवलला टाकू. तोच एक तरी काय प्रोफेशनल प्रोड्युसर मिळवायचं. अरे शॉर्ट फिल्मला एक जरी नॉमिनेशन मिळालं ना तरी रांग लागते. एक्झामच्या आधी होईल एक शॉर्ट फिल्म. बरोबर, चल. स्टोरी आहे का तयार? स्टोरी अजून लिहिलेली नाही आहे. सरांनी सांगितले होते काही टॉपिक्स, स्मोकिंग, स्टडी प्रेशर, डिप्रेशन वगैरे. स्मोकिंगवरच करू. जिंदगी हो तो स्मगलर जैसी, पूरी दुनिया राख की तरह नीचे और खुद धुएं की तरह ऊपर.
अवॉर्ड फिक्स आहे भाऊ. मी ना 4-5 असे शॉर्ट फिल्म पाहिले अवॉर्ड विनिंग. इतक्यात थोकरेट आहेत ना, आपली तर कधी पण भारी आहे. काय बोलतो? अरे बघ ना, याला अवॉर्ड, या फिल्मला. या फिल्मला अवॉर्ड आहे? हो ना, अवॉर्ड जर मिळाला तर व्ह्यूज पण मिळतील. हे यूट्यूबचं काय आहे ना ते एकदा जरा बघू. हे बघ, स्टेप 1 enable your channel for monetization. Step 2 connect your YouTube channel to an AdSense account in order to earn money and get paid for your monetized videos. You need people to watch your ads in order to make any money of them. चायला असा खेळ आहे का? याला काय माहितीच नव्हतं. मग तू काय तसेच पैसे कमावणार होता का? कोण पैसे देणार रे तुला? चिवते, मॉनिटायझेशन करायला लागतं आधी. अरे मग कर ना पण आपल्या पण फिल्मचं. करू थांब. आईला म्हणजे जसे व्ह्यूज वाढत जाणार तसे पैसे वाढत जाणार लाईफ लॉंग. असं झालं तर प्रोड्युसरची गरजही नाही पडणार नाही का? हां, हे बघ, हे इंडियात हायेस्ट व्ह्यूड व्हिडिओज आहेत. अरे यांनी पण पैसे कमावले असणार. हे असलं काहीतरी टाकायला लागेल आपल्याला. पण हे असले सीन खरंच टाकायचं का आपण? चांगलं वाटेल का कॉलेजमध्ये दाखवायला? अरे कॉलेजमध्ये दाखवायला वेगळी करू ना ते सीन कट करून. आणि त्या यूट्यूबवर मिळणारे पैसे जास्त महत्त्वाचे आहेत त्या एम्पी थिएटरपेक्षा. एका दगडात ना आता 3 पक्षी मारू आपण. एक कॉलेजसाठी बनवायची, एक नेटसाठी आणि एक फेस्टिवलसाठी. पण दाखवायचं काय आपण? करतो विचार, काहीतरी भारी करूयात. बिकनी कसं शक्य आहे? घरचे हकलतील. आधीच्या फिल्ममध्ये जे काही केलं आहे ना त्यावरून बरीच बोलणी पडली आहेत मला. हां, फिल्म छान होती, सगळ्यांना आवडली, त्यामुळे सुटले मी. आता असं जर काही केलं ना तर माझी सुटका नाही. आपण तो सीन काढू शकत नाही का? बघूयात ना. बाय द वे, ही फिल्म झाल्यानंतर आपण मोठी फिल्म करतोय. क्या बात आहे. त्यात तुझा रोल असणार आहे. हाच आहे हिरो. किती मज्जा केली ना आपण शूटमध्ये. कल्याणी पण मिस करते हे सगळं. तिला पण फिल्म खूप आवडली. तुझी तर फॅन झाली आहे ती. आपण गेट टुगेदर करायचं? करू ना.
हॅलो. काय करतोस? काही नाही, तुझाच विचार करतो. मी पण. कल्याणी आवडते यार जाम. तुला माहिती आहे का, स्ट्रॉंग फिलिंग्स आहेत तिच्याबद्दलच्या. आणि आत्ताची जी फेज आहे ना, मी एन्जॉय करतोय खूप. हे रिलेशन भयंकर आवडतं यार. आणि तिला मी बोलून दाखवलं. प्रपोज केलं? नाही रे, म्हणजे इनडायरेक्टली बोललो. मग तिला वेळ हवा आहे. तुझ्याच मदतीची गरज लागणार आहे. कसली? तिला कमर्शियल गोष्टी नाही आवडत, फालतूगिरी वाटते. काढून टाक म्हणे. म्हणजे आता तिच्या तलावर नाचणार का तू? फेस्टिवल टार्गेट करूयात ना, आर्ट फिल्म. हे बघे, मोठ्या फिल्मचं टार्गेट आहे आपलं, त्यासाठी फंडिंग करायचंय. ते राहू दे रे सगळं आता. राहू दे काय राहू दे? काय मग, कळली का माझी थिंकिंग? नाही अजून. म्हणजे एकंदरीत आपल्याला सारखं सारखं भेटावं लागणार आहे. हां, आणि माझी कामं कोण करणार? ते सोड. तुझ्या फिल्मचं काय ते गपचूप त्याच्या मागे लाग. आपण आपलं बघू नंतर. असे किती दिवस लागणार आहेत ग तुला विचार करायला? तुझ्या घरचे काय आतापासूनच तुझ्या लग्नाच्या मागे लागलेत का? नाही. मग काय घाई आहे? एकत्र आजही आहोत, उद्याही असोच ना. ठीक आहे, चालतंय. चला, झोपते मी आता. गुड नाईट. गुड नाईट. या, बाय. लग्न करशील ना माझ्याशी? काय? एवढा एक्साइट होऊ नको. मी हो म्हणत नाहीये, पण मी हो म्हणलं तर करशील ना? ऑफकोर्स. कारण तुझ्याबरोबर फिरते तर खरं, पण लोक बघतील तर काय म्हणते? तू लोकांचा विचार का करते? त्यांच्या मेंटॅलिटीचा. वैसे डरती तो मैं अपने बाप से भी नहीं, जब तक मैं कुछ गलत ना करूं. और वो गलत क्या होता है? गलत वो है जो मुझे लगे, ना कि जो इन्हें लगे. इन्हें तो ये भी गलत ही लगेगा. विचार छान आहे. तेच जाणून घ्यायला एकत्र फिरतोय. आपल्याला एकमेकांची थिंकिंग करणं खूप महत्त्वाचं आहे. काय सोप्या, कुठवर आली आहे सेटिंग? ऑलमोस्ट भावा डन आहे. आणि फिल्मचा काय करू की लगेच?
आणि सीन अरे तू कट केला ना. अरे फेस्टिवलसाठी करू ना शॉर्ट फिल्म, आर्ट फिल्म करायची आहे. ती काय नेटवर वगैरे टाकायची नाही बरं का? अरे अजून किती इज्जत काढून घ्यायची. अरे त्याला काय व्ह्यूज मिळणार आहेत का? अरे फिल्म भारी केल्यानंतर व्ह्यूज मिळतीलच ना. मसाला तर सगळा काढून घेतोय, व्ह्यूज कसे मिळणार? ती कल्याणी बोलली ना म्हणून तिच्या तालावर नाचायला लागलाय. काय पण बोलू नको हा बंटे. बरोबर बोलतोय मी. आपलं काय ठरलं होतं, मोठी फिल्म करायची आणि 2 प्रिंट काढू असंही ठरलं होतं ना मित्रा. त्यातूनच पैसे मिळणार आहेत. मग पोरगी कुठून आणणार? मागं त्या प्रोडक्शन हाऊसला गेला होता ना, तिथे विचार ना. आता नको जास्त विचार करू. त्याला सांग काय पैसे वगैरे लागले तर देऊ म्हणून. हा, ठीक आहे. हा ये रे, बस बस. काय कामात होते का? हा अल्बमचं एडिट करतोय रे. आमचा एडिटर नाही ना आला आज. ह्या कुठल्या ॲक्ट्रेस आहेत? मुंबईच्या आहे अल्बमवाल्या. मला एक ॲक्ट्रेस हवी होती बोल्ड सीन करणारी शॉर्ट फिल्मसाठी. भेटेल ना. बिकनी सीन पण आहे त्याच्यात. अरे बिकिनी सिंग, शॉवर सिंग काय पण टाक, पण स्टोरी काय? आपल्याला थोडंसं त्याच्यात बोल्ड दाखवायचं आहे. एक जोडपं आहे, त्यांचं एका मर्यादेपलीकडचं एक कनेक्शन आहे दोघांमध्ये, बॉन्डिंग वगैरे. एका पॉईंटला जाऊन त्यांचे ते जे काय बॉन्डिंग आहे ना, त्यांना खूप महत्त्वाचं वाटतं. म्हणजे अशी एक कॉन्सेप्ट आहे. हे बघ, एवढं करतात ह्या पोरी. तू पेमेंट दिलं ना काय भोंगळ्या पण होते. आणि त्यात शनाया म्हणजे एकदम टॉपची हिरोईन. हिच्या व्हिडिओला डिमांड जास्त. सध्या बेड सीन देणारी एकदम फेमस आहे. पैसे कमवायचा सगळ्यात सोपा मार्ग. कारण शॉर्ट फिल्म आणि वेब सिरीजचं मार्केट सध्या जोरावर आहे. हिला घेऊन करा तुम्ही, मी करतो तिचं मार्केटिंग. किती घेते पर डे शनाया? तरी हे 20-25 हजार घेतात. थांब तू सोप्या जरा 2 मिनिट बाहेर ये. सगळे गाणी वाजतील, फक्त दगड मारू नको. पैशाचं काय ते मी बघतो, पण क्षणाला घेऊनच बेड सीन करायचं आपण, आणि बाथ सीन पण. अरे पण हे जरा जास्तच होतंय. आणि पैसे पण जरा जास्तच मिळणार आहेत ना. नजदीक का नुकसान देखने से अच्छा है दूर का फायदा देख. मोठी फिल्म टार्गेट आहे आपलं. करूयात ना मग? सांगतोय का विचारतोय? अरे करू ना, करू. फक्त कॉलेजमध्ये रिलीज नको करू. अरे इंडियन पॉनिक काय नाही बे, शॉर्ट फिल्म आहे. कसले राव, भारी आहे. सेंबे ना कसले आहेत. काय दमदार मार्केटिंग केली आहे. 2 दिवसात 6000 व्ह्यूज. मार्केटिंग फंड आहेत ब्रो. एक नंबर. ग्रुपवर का सोडली फिल्म? तुला बोललो होतो ना ग्रुपवर नको टाकू. मी नाही टाकले ग्रुपवर. आईच्या गावात डायरेक्ट बिकिनी. काय बघतो रे? अरे काय नाही रे, सोप्याची फिल्म बघतोय. होय बघू. ए तिकडे काय बघतो, मला पण आले लिंक. हे बघ, दाखव ना मग. सोप्या एक नंबर, भारी. थँक्यू बाबा. सोप्या
पण काय पोरगी आहे राव, एवढं कसं काय शूट करून दिलं तिने? अरे फिल्मची रिक्वायरमेंट असेल तर करू देणार. मला पण घे ना एखाद्या असल्या फिल्ममध्ये, काय असेल ते पैसे बोल. तू खर्च करणार असशील तर शॉर्ट फिल्म करू ना आपण, त्यात काय वादच नाही. माझी पण एक रिक्वायरमेंट आहे, मला ना हीच पोरगी पाहिजे. काय पैसे असेल ते सांग, सेटिंग झाली पाहिजे. हे आई घाले, मी काय तुला दलाल वाटलो का काय? अरे मी तसं कुठं म्हणतोय, मला ॲज अ को ॲक्ट्रेस म्हणून ती हवी आहे. चल निघ, चल चल. अगं स्वप्नीलने केलेली फिल्म बघितली का तू? नाही ग. आली आहे, हे बघ. बापरे, यांनी तर कहरच केला. काय डायरेक्टर साहेब, बघितली फिल्म तुझी? इज्जत काढली राव. वाटलं काहीतरी हटके करशील, पण पचका केला आमच्या अपेक्षांचा आहे. म्हणते तू तरी तोंड लपव. एवढं लाजवरानं काम करून खुलेआम फिरतोय. आणि ऐक, FB नको अपलोड करू आता, नाही तर अजून इज्जत जाईल. फक्त पॉर्न साईडवर अपलोड कर, इंडियन कॅटेगरीमध्ये. दूधच्या मागं लागलाय, चुते आहे. लाईक्स बघ, बघायला काय सगळेच बघतात, पण लोकांना आवडत नाहीये. लाईक्स बघ जरा, चुते आहे. ही फिल्म दाखवायची कॉलेजमध्ये? सामाजिक विषय राहतोय बाजूला, उलट ह्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट पडेल. नाही सर, ती फक्त इंटरनेटसाठी केली आहे. त्यातले ते सीन कट करून आपण दुसरी कॉपी तयार करतोय. अरे पण ती पोचली मुलांपर्यंत, माझ्या व्हॉट्सअपला पण आली ती. स्मोकिंग समाजाला हानिकारक आहे हा तुम्ही मांडलेला मुद्दा चालू शकेल, पण अश्लीलता दाखवली तुम्ही, त्यात नाव खराब होतंय कॉलेजचं याच्यामुळे. बरं, त्याच्यामध्ये तुम्ही सिगरेट स्मोकिंग हानिकारक आहे असं काहीच दाखवलेलं नाही आहे. उलट स्टाईल म्हणून तुम्ही सिगरेट स्मोकिंग दाखवले. काहीतरी चांगलं करा. आचार, विचार, संस्कार, शिक्षण याचा प्रसार होईल असं बघा. टॅलेंट भेटला आहे त्याचा योग्य वापर करा. फिल्म दिग्दर्शन ही जबाबदारीची गोष्ट आहे. असले शॉर्ट फिल्म बनवतो हा? डोकं फिरलंय त्याचं. काय केलंयस हे? असली फालतू फिल्म केलीस. डिस्कस्टिंग. हॅलो हॅलो हॅलो. काय झालं रे? अरे त्या गोडबोलेला पण गेली फिल्म. आयला मग मग काय, संस्कार, आचार, विचार याचा प्रसार होईल असं बघा. फिल्म दिग्दर्शन ही जबाबदारीची गोष्ट आहे, योग्य वापर करा म्हणाला. चांगला उडलाय. काय बोलला रे गोड बोलला का? मान खाली घालावी लागेल असं बोललाय. मसाला घे मसाला आता. माझ्यावर का उडतोय रे? हां, तुलाच व्ह्यूज पाहिजे होते, याला पैसे पाहिजे होते काय? आणि मी फक्त मसाला टाक म्हणलं होतं, पोरींना कपडे काढायला नव्हतं म्हणलं. बंटे, दगडांना एक असा मोठा दगड कशासाठी हवंय? घालतो तुझ्या डोक्यात. तुझ्यामुळे झालंय सगळे हे. मला सांग, असे सीन फिल्ममध्ये नसतात काय? आपण एवढं काय खराब केलंय का? अत्यंत वाईट, बकवास. आत्तापर्यंत एवढी भंगार शॉर्ट फिल्म बघितली नाही. डिलीट कर भुरट्या. एकाने लिहिलंय अत्यंत फालतू येड्स आईच्या गावात. याने तर आयुष्यच घातलं. आबा यार, वाचलंय ते सगळं मी. हे बघे, लोक काही कमेंट करतील,
काही बोलले ना तरी आपल्याला व्ह्यूजवरच पैसे मिळणार आहेत. एवढ्या लोकांनी बघितली हीच मोठी गोष्ट आहे. ऐका ना, आपण ते सीन कट करून परत रिलीज करू. येडा झाला काय तू? मार्केटिंगसाठी किती पैसे घातलेत माहिती आहे का? मार्केटिंग करू ना परत. अरे घंटा एवढे व्ह्यूज मिळतात परत. अरे व्ह्यूजचा नाद सोडून टाकू मग यार. अरे हा ट्रॅक सोडून कसं काय बोलतो रे एकदम? चायला हाताशी आलेला घास सोडायचा म्हणजे? अरे काही महिन्यात पैसे यायला सुरू होतील ना. अरे कोणाकोणाला ते गेले काय माहिती राव. नशीब माझा बाप नाही आहे ते व्हॉट्सअपवर, नाही तर त्याच्याही फोनमध्ये गेली असती. हे बघे, ती रिस्क मला पण आहे, उलट जास्त आहे. चायला मी दिसतोय त्या फ्रेममध्ये अख्खा. टाकू ना उडून मग. नाही, अजिबात नाही. अरे त्या गोडबोल्याने पण सांगितले राव उडवायला. अरे त्याचा काय संबंध आहे आपल्याला सांगायचा? फेस्टिवलचा ऑप्शन तर गेलाय. ॲम्फी थिएटर पण गेलं. आता जर व्ह्यूज नाही मिळाला ना तर अख्खी मेहनत वाया. मिळाले का व्ह्यूज? मिळाले पैसे? तुमच्यासारख्या लोकांमुळे ना समाजाची मेंटॅलिटी बदलत नाही आहे. सगळं एन्व्हायरमेंट खराब करून टाकले फिल्म मेकर्सनी. फिल्म मेकर्स नाही, मनी मेकर आहात तू. असं समाजात विष पसरवून मिळालेल्या पैशांनी काय भलं होणार आहे तुमचं? वाय यू ऑलवेज ऑब्जेक्टिफाय वुमन लाईक दिस एव्हरीवेअर? कळली आज थिंकिंग तुझी. लाईकसाठी, पैशासाठी कुठल्याही ठराला जाऊ शकता ना तुम्ही. समाज बिघडत चाललाय तुमच्यासारख्यांमुळे. लहान मुलांवर खूप चुकीचे संस्कार घडत आहेत. नाही पण याचा कधी तुम्ही विचारच केला नसेल. मोठा भाऊ, मोठी बहीण त्यांच्या अकाउंटवर गुपचूप बघणं काही अवघड नाहीये रे. पेराल तसं उगवेल. तुम्ही फिल्म मेकर्स हे पेरत आहात ना. येणारी पिढी बघा कसं भयानक रूप घेऊन समाजाचं रूप बदलवून टाकते. लोक म्हणतात रे की मानसिकता बदलली पाहिजे. कशी बदलणार? लोकांची मानसिकता बदलत नाहीये आणि येणाऱ्या पिढीची मानसिकता तुम्ही सेट करून ठेवली आहे. हा उडवले का रे फिल्म? हा उडवतोय. उडवून टाक. काय रे, काय झालं? पण त्या सहन नाही होत यार. तिचा राग नाही सहन होते. प्रत्येक सेकंदाला आठवतं सगळं.
ती प्रेम करायची यार माझ्यावर. एका सेकंदात पार उतरलो तिच्या नजरेतून. सोपे आहे. नवीन शॉर्ट फिल्म बनवायचा विचार तर करत नाहीयेस ना भावा. तू जर असं शॉर्ट फिल्म बनवत राहिला आणि एक दिवस चुकून जर फेमस झाला तर कॉलेजचं नाव खराब होईल हा. लक्षात ठेव. स्वप्नील देसाई मावळातील एकमेव पॉर्न फिल्म मेकर, शेमलेस होपलेस विद्यार्थी. त्यांनी केलेल्या लाजिरवाण्या कृत्याबद्दल आपल्याला काही बोलायचं आहे का? मला खूप काय बोलायचं आहे. या व्यक्तीला मी चांगलाच ओळखतो आणि त्याने जे लाजिरवाणी कृत्य केलं आहे ना त्यावर मी 4 शिव्या घालून राग व्यक्त करतो. आणि परत जर असा काय प्रकार केला तर तो चपल्यानं मार खाईन अशी सौम्य धमकी मी त्याला देतो. लाजिरवाणं कृत्य करून कॉलेजच्या इज्जतीला काळीमा फासून देखील स्वप्नील देसाई ताट मानेने आपल्या प्रिमायसेसमध्ये उभा आहे. त्यापेक्षा त्यानं सुसाईड करावं किंवा आपलं तोंड काळं करावं अशी मी त्याला नम्र विनंती करतो किंवा सौम्य विनंती करतो. कुठे गेला रे? गेला असेल आपलं तोंड काळं करायला बहुतेक. शोहरत मेरा जुनून है, दौलत मेरा नशा, खौफ मेरा हथियार. कदमों में दुनिया है, इशारों पे किस्मत और बाहों में जिंदगी से खेलना मेरा शौक है. खेलता हूँ अपनी शर्तों पर. जीतना मेरी जिद नहीं, मेरी आदत है. या विषयावर तू डॉक्युमेंटरी करू शकशील. ती आयडिया मला बेस्ट वाटते. काय बोलतो? शॉर्ट फिल्मला स्कोप नाही रे, लिमिटेशन पडतील, बाकी काय नाही. बराच आरंडी करावं लागेल. त्यात तुला नेमकं काय दाखवायचं आहे? तुला प्रॉब्लेम दाखवायचा आहे का सोल्युशन दाखवायचं आहे? म्हणजे काय नेमकं तुला काय वाटतं ते जास्त महत्त्वाचं आहे. तुला काय वाटतं? काय ऑब्जेक्ट म्हणून बघतात ना हिरोईनकडे. आता बघतात की नाही माहीत नाही, पण त्याचं चित्र उभं झालेलं आहे. प्रत्येक फिल्ममध्ये काही ना काही अट्रॅक्शन टाकावं लागतं रे. हे बघ, दादासाहेब फाळकेंनी ज्या फिल्म केल्या त्या एकतर एज्युकेशनल किंवा पौराणिक गोष्टी होत्या. एंटरटेनमेंट झालंच तर एका डिसेंट वेमध्ये त्यांनी दाखवलं. ती सुरुवात होती म्हणा. चित्र हळूहळू बदलत जाणारच होतं, पण ते भयानक बदललं. रिस्क वाढत गेली, स्पर्धा वाढत गेली, सगळ्याच गोष्टी कारणीभूत आहे म्हणा. प्रगतीने इम्प्रूव्हमेंट होती आहे, मान्यच केलं पाहिजे. पण त्याचबरोबर जे निगेटिव्ह इम्पॅक्ट होतात ना ते भयानक आहे. भयानक वाढत चाललेत आणि वाढत जाणार आहेत. सन 1911. भारताला अजूनही स्वातंत्र्य मिळालं नव्हतं. त्या काळात बरेच उद्योग नावारूपास आले. दादासाहेब फाळके, द फादर ऑफ इंडियन सिनेमा हे नाव सगळ्यांनाच माहिती आहे. अतिशय खडतर प्रवास करत
भारी फिल्म केली आहे सोप्याने. ग्लॅमरस दुनिया वेगाने युवकांच्या मनावर मोहर घालू लागली. दादासाहेब फाळके, द फादर ऑफ इंडियन सिनेमा, हे नाव सगळ्यांनाच माहिती आहे. ऐक ना, व्हॉट्सॲपवर एक फिल्म आली आहे, खूप मस्त आहे, खूप छान दाखवले त्या लोकांनी. बघ ना. दाखव. थांब, मी शेअर करते तुला. आपल्या आवडत्या कलाकाराची केशरचना, पोशाख तसेच सवयीचे सुद्धा लोक अनुकरण करू लागले. ह्याच्यामुळेच तर पोरं बिघडतात. अभिनेत्री ईशा तिच्या इंस्टाग्रामवरच्या न्यूड फोटोजमुळे चर्चा झालेली आहे. अभिनेत्री ईशाच्या फोटोजला अश्लील कमेंट्स आणि अश्लील शेरेबाजी मिळालेली आहे. ईशाचं म्हणणं आहे की कमेंट करणारे आणि फोटो सेव्ह करणारे हे पाखंडी आहे. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ धुमाकूळ घालत आहे. वुमन ऑब्जेक्टिफिकेशन आणि निगेटिव्ह इम्पॅक्ट ऑफ बॉलिवूड या विषयांवर आधारित डॉक्युमेंटरी लोकांमध्ये चर्चा निर्माण करते. अरे तू कुठल्या चॅनलला वगैरे बातमी दिली आहे का? लोणावळ्यातल्या एका युवकाने केलेली डॉक्युमेंटरी व्हायरल. हा थांब बघतो. मीडियामध्ये दररोज कुठे ना कुठले व्हिडिओ व्हायरल होत असतात. लोणावळ्यामधल्या एका तरुणाने केलेली एक डॉक्युमेंटरी सुद्धा अशीच व्हायरल झालेली आहे. हा रे. वुमेन ऑब्जेक्टिफिकेशन आणि निगेटिव्ह इम्पॅक्ट ऑफ बॉलिवूड या विषयांवर भाष्य करणारी डॉक्युमेंटरी आज प्रत्येकाच्या मोबाईलवर व्हॉट्सअप थ्रू पोहोचलेली आहे. आईची कटकट साला 5-5 मिनिटांनी बघायचो, एक आठवडा वाढायचा नाही. व्हिडिओ असावा. काय आहे हे या काय? डॉक्युमेंटरी मध्ये? चला तर बघूया. ए थांब, तुला करतो नंतर. सन 1911. भारताला अजूनही स्वातंत्र्य मिळालं नव्हतं. अरे हे तुझी फिल्म ना? त्या काळात बरेच उद्योग नावारूपास आले. दादासाहेब फाळके, द फादर ऑफ इंडियन सिनेमा, हे नाव सगळ्यांनाच अगं व्हायरल झाला ना व्हिडिओ, त्यामुळे अजून हायलाईट झाला तो चित्रपट व्हिडिओ. हा एक उद्योग म्हणून नावारूपास यावा ही त्यांची इच्छा होती. अगदी खडतर प्रवास करून, उसने पैसे घेऊन, वेळ प्रसंगी बायकोचे दागिने गहाण ठेवून त्यांनी चित्रपट निर्मिती केली, लोकसेवा केली. म्हणूनच भारताला चित्रपटसृष्टीसारखी भव्य नगरी मिळाली. आपल्या चित्रपटातून त्यांनी ऐतिहासिक, पौराणिक गोष्टी लोकांसमोर मांडल्या. आचार, विचार, संस्कार याचा प्रसार होऊ लागला. दादासाहेब फाळके यांनी उचललेला हा कामाचा विडा अनेक नव्या दमाच्या दिग्दर्शकांनी आणि चित्रपट निर्मात्यांनी आपल्या हाती उचलला होता. 1931 साली आलं म्हारा हा पहिला बोलता चित्रपट निर्माण झाला आणि तेव्हापासून मूकपटांना जणू विरामच मिळाला. स्पर्धात्मक युगात ताणतणावातून मुक्तता मिळवण्यासाठी मनोरंजनाचं साधन महत्त्वाची भूमिका बजावत होतं. आनंद, वेदना, सुख, दुःख अशा अनेक भावना लोकांना सिनेमा आणि मालिकांमधून अनुभवायला मिळाल्या. दोस्ती, नाती, प्रेम अशा गोष्टींची माणसाला प्रचिती येऊ लागली. सिनेमा हे शिक्षण प्रसाराचं महत्त्वाचं माध्यम ठरू लागलं. ऐतिहासिक गोष्टी सिनेमाच्या माध्यमातून लोकांना दाखवल्या जाऊ लागल्या. परिणामी आजच्या पिढीला इतिहासामध्ये रुची येऊ लागली. मराठाओं के पास दुश्मन जितनी दौलत हो ना हो, युद्ध में बाहर निकले खून कहीं ज्यादा है. पण अजूनही काही जण मनोरंजनाचा पुरेपूर आस्वाद घेत नव्हते. त्यामुळे आपली कलाकृती दर्जेदार करण्याचा प्रयत्न सर्वांनीच केला. दर्जा सुधारण्याच्या नादात तो खालावतच गेला. सिनेमागृहांमध्ये आता प्रेक्षकांची गर्दी होऊ लागली. भारताला याच व्यवसायातून रेव्हेन्यू मिळू लागला. पैसा कमवणं आता काही लोकांसाठी फार जबाबदारीचं काम होऊन राहिलं होतं.
सुपरहिट हायेस्ट बॉक्स ऑफिस कलेक्शन झालेल्या चित्रपटांवर अभ्यास सुरू झाला. लोकांच्या आवडीनिवडीचाही अभ्यास केला गेला आणि मग सुरू झाली रेस बॉक्स ऑफिस कलेक्शन वाढवण्याची. सामाजिक संदेश देणारे चित्रपट एकीकडे तर प्रेक्षकांची गर्दी दुसरीकडे. लोगों को अब सीखनी चाहिए, उन्हें तो अब आदत सी हो गई है एंटरटेनमेंट के नाम पर दिखाई जाने वाली चीज़ों की. सिनेमाच्या आधुनिकतेमुळे सोसायटीमध्ये अनेक बदल येऊ लागले होते. सिनेमात दाखवल्या जाणाऱ्या गोष्टींचे लोक आपल्या वैयक्तिक आयुष्यात अनुकरण करू लागले. आपल्या आवडत्या कलाकाराची केशरचना, पोशाख तसेच सवयीचे सुद्धा लोक अनुकरण करू लागले. ग्लॅमरस दुनिया वेगाने युवकांच्या मनावर भुरळ घालू लागली होती. सिनेमात दाखवली जाणारी भांडणं, मारामारी, छेडछाड, चोऱ्या करणं अशा अनेक गोष्टी युवकांकडून घडू लागल्या. आधुनिक सिनेमांमध्ये कपड्यांची फॅशन सुद्धा आधुनिक झाली होती. परिणामी मुलींच्या कपड्यांची रुंदी आणि लांबी सुद्धा कमी होऊ लागली. पारंपरिक पोशाख तर आउटडेटेड कॅटेगरीतून सुद्धा आउट झाले होते. आधुनिक सिनेमाचा हा प्रभावशाली काळ स्त्रियांसाठी खूप हानिकारक ठरू लागला. स्त्रियांकडे ऑब्जेक्टसारखं बघितलं जाऊ लागलं. एकेकाळी चित्रपटात काम करायला सुद्धा नकार देणाऱ्या स्त्रिया आज स्क्रिप्टची डिमांड ह्या पासवर्डचा वापर करून काहीही करायला तयार होऊ लागल्या. कधी कमी पैशात निर्मिती केलेली फिल्म तग धरायची तर कधी करोडो खर्च करून सुद्धा फिल्म डुबायची. रिकव्हरी होणं गरजेचं असल्यामुळे त्याकरता काही करणं अपरिहार्य ठरू लागलं. कसा असेल उद्याचा सिनेमा? बॉलिवूडचे नेगेटिव्ह इम्पॅक्ट कधी विचार नव्हता केला. हॅलो, हो त्यानेच केली, करतोय तो. थँक्यू. 3rd इयरला आहे. हो हो, आमचा सपोर्ट आहेच की. हॅलो. हा बोल ना. ए सोपे. अरे काय आहे? न्यूजमध्ये आलो तू डायरेक्ट. हां, हा काय स्ट्रॅटेजी वापरली? आपली एकच स्ट्रॅटेजी, प्रामाणिक प्रयत्न. हॅलो. गुड. खूप मस्त केली डॉक्युमेंटरी. फार मोठं काम केलंस. हे असलं काही फक्त तूच करू शकतोस. फायनली तुझा पॉइंट पटलाय मला. आय मेड इट फॉर यू. करण्यासाठी काही मान्यवर पाहुणे आज आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. महाराष्ट्र न्यूजपेपरचे वरिष्ठ पत्रकार वसुधा पाटील, लोकप्रतिनिधी मीनाक्षी जाधव, सिने अभिनेते सुशील कुमार आणि निर्माते मनीष फडणवीस आज आपल्या डिस्कशन्समध्ये सामील होणार. आता सगळ्यात पहिले आपण जाणार आहोत वसुधा पाटील यांच्याकडे. मला तर असं वाटतं की या व्हिडिओमध्ये जो व्हायरल झालेला आहे अतिशय चांगला विषय मांडलेला आहे, चांगल्या पद्धतीने हाताळलेला आहे. आजकाल मुलींना आयटम गर्ल म्हणून प्रेझेंट केलं जातं आणि ते प्रेझेंट करत असताना त्यांना अतिशय अश्लील किंवा मादक असं पोशाख घातले जातात. तेव्हा हे कुठेतरी थांबवलं पाहिजे. अगदी बरोबर. मुलांना फिल्म आणि टेलिव्हिजन पासून दूर ठेवणं अगदी गरजेचं झालं आहे. आता आपण जाऊयात लोकप्रतिनिधी मीनाक्षी जाधव यांच्याकडे. पहिली गोष्ट, ज्या चित्रपटामध्ये मुलींना ऑब्जेक्ट म्हणून बघितलं जातं ते चित्रपट बॅन केले पाहिजेत. दुसरी गोष्ट, चित्रपटातला हिरो दारू पितो, सिगरेट पिण्याची ॲक्शन करतो, बऱ्याच मुलींबरोबर त्याचे प्रेमसंबंध असतात, पण हे त्या सीन पुरतं मर्यादित असतं. पण आजच्या युवकाला ते समजत नाही. तो त्यालाच फॉलो करतो, त्याला कूल वाटतं ते. या निर्मात्यांमध्ये जर सामाजिक बांधिलकी शिल्लक असेल ना तर ते निषेध करतील अशा चित्रपटांचा. माझा समाज बिघडवण्याचं काम करतायत हे. आज सिने तारकांचं आकर्षण सगळ्यांनाच आहे. म्हणून माझं आवाहन आहे ॲक्टर्सना, डायरेक्टर्सना की लोक तुम्हाला जर फॉलो करतायत तर तुम्ही जनजागृतीसाठी त्याचा उपयोग करा ना. समाज बिघडवण्यासाठी कशाला करताय, एवढंच माझं सांगणं आहे. हांजी सर. आता आपण वळणार आहोत मनीष फडणवीस सरांकडे. सर, वुमेन ऑब्जेक्टिफिकेशन याबद्दल बॉलिवूड कितपत जबाबदार आहे, काय वाटतं तुम्हाला सर? वुमन ऑब्जेक्टिफिकेशन याबद्दल म्हणाल तर ऑब्जेक्टिफिकेशन हा शब्द चुकीचा आहे. तुमचा ॲटम सॉन्ग असो, ॲडव्हर्टाईज याबद्दल म्हणाल तर सौंदर्य हा त्यांचा व्यवसाय आहे आणि त्यातूनच ते स्वतःसाठी पैसे कमवत आहेत.
अहो पण त्याचा समाजावर विपरीत परिणाम होताना दिसतोय ना. सध्या तुम्ही शीला films की आणि जवानी, televisionचे मुन्नी show खूप बदनाम चर्चेत होईल. आहेत. यामध्ये समाजाला विपरीत जाणाऱ्या गोष्टी बॉलिवूडलाच जबाबदार ठरवतो. अहो पण त्यातले त्यात पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होतील असे चित्रपट बनवायचे ना. मसाला नसेल तर फिल्म चालणार नाही. मग निर्मात्यांनी करायचं काय? अशा गोष्टी उपलब्ध कशाला करता? अहो पण ती आमची व्यावसायिक गरज आहे. व्यावसायिक गरज तुमची असेल आणि पण त्यात त्यामुळे काही वाईट समाजामध्ये दाखवत विष नाहीये. पसरलं जात आहे. गल्लावरू चित्रपट असं मी वर्णन नाही याचं. चांगले सिनेमे लोकांना आवडतात आणि ते बघतात आणि लोक गर्दी करतात. एक मिनिट, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का की बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमला म्हणजे तो चित्रपट चांगला? असं नाही म्हटलं मी. कापूस कोंडे ते हो आता तुम्ही असं म्हणालात. त्या चित्रपटाने चांगला बिझनेस केलाय तोच चित्रपट चांगला असं म्हणायचंय का तुम्हाला? एक मिनिट मनीषजी, आपण तुमच्याकडे येऊयात पण एक छोट्याशा ब्रेक नंतर.